दौंडच्या यवतमध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे दोन गटांमध्ये या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे हा तणाव निर्माण झाला। अश्रुधुराच्या नळकांड्या या ठिकाणी फोडण्यात आलेल्या जमाव काहीसा आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या या ठिकाणी फोडून जमाव पांगवलेला आहे। पुण्याच्या दौंडच्या यवतमध्ये दोन गटांमध्ये या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, नेमकं काय झालं होतं आणि आताची परिस्थिती काय? तणावाची परिस्थिती आहे सध्या त्या ठिकाणी। पुणे पोलिसांची कुमक मागवण्यात आलेली आहे, मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मात्र दोन गटांमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासूनच हा तणाव आहे आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने एकमेकांच्या घरांवरती दगडफेक केली जात आहे, एका तरुणाने आक्षेपार्ह व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यानंतर हा सगळा तणाव त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। काल देखील त्या ठिकाणी एक मोर्चा पार पडलेला आहे, ज्याला गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप उपस्थित होते आणि त्यानंतर हा सगळा तणाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। पोलीस या सगळ्या तरुणांना शांत करण्याचं आवाहन केलं जातं की या सगळ्या तणाव निवळावा, अशा पद्धतीचं एकूण आवाहन केलं जात आहे। मात्र हा तणाव अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांची जास्त कुमक मागवण्यात आलेली आहे, मात्र यवत आणि यवत परिसरातील काही छोटी मोठी गावं आहेत त्या ठिकाणी ही लोण पसरताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि मोठा तणाव या परिसरामध्ये निर्माण झालेला आहे। यामुळे एकूणच दहशतीचं भयभीत वातावरण परिसरात देखील पाहायला मिळतंय। मात्र पोलीस देखील हा संपूर्ण तणाव शांत कसा राहील यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतंय। सध्या जाळपोळ देखील या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळापूर्वी दगडफेक देखील एकमेकांच्या घरांवरती करण्यात आली होती। आता जाळपोळ होताना पाहायला मिळते। पोलीस अश्रुधारांच्या धुळकंड्या या ठिकाणी फोडताना पाहायला मिळतात आणि कुठेतरी हे सगळं प्रकरण किंवा हा सगळा तणाव कशा पद्धतीने शांत होईल याच्यासाठी हा संपूर्ण प्रयत्न सुरू आहे। मात्र एका तरुणाच्या व्हॉट्सअप पोस्ट केल्यानंतर हा सगळा तणाव निर्माण झाल्याचं प्राथमिक माहिती सध्या पोलिसांकडून दिली जात आहे। या संदर्भात अद्यापही कोणावरती कारवाई करण्यात आलेली नाहीये। मात्र या सगळ्या ज्याने ही पोस्ट केलेली आहे त्या तरुणाला देखील आता पोलिसांकडून शोध सुरू आहे आणि कदाचित त्याला थोड्याच वेळात ताब्यात देखील घेतलं जाईल। मात्र आता सध्या परिस्थिती हा तणाव आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा तणाव आणखीनच वाढताना पाहायला मिळतोय। धन्यवाद योगेश शिकवण्याच्या माहितीबद्दल। तर पुण्याच्या दौंड यवतमध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता। सध्या या ठिकाणी शांतता आहे। पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या या ठिकाणी फोडण्यात आल्या आणि जमाव पांगवण्यात आला। व्हॉट्सअपवरच्या पोस्टवरून हा तणाव या ठिकाणी निर्माण झालेला होता। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे हा तणाव वाढला। दोन गटांमध्ये हा तणाव निर्माण झाला होता। अखेर पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे या ठिकाणी फोडले आणि जमाव पांगवलेला आहे। सध्या तणावपूर्ण शांतता या ठिकाणी आहे। दौंडच्या यवतमध्ये दोन गटांमध्ये हा तणाव निर्माण झालेला होता। यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट आल्यानंतर दोन गटांमध्ये हा तणाव वाढला। दोन गटांमध्ये या ठिकाणी राडा झाल्यानंतर पोलीस या ठिकाणी पोहोचले। अश्रुधुराच्या नळकांड्या या ठिकाणी फोडण्यात आल्या आणि जमाव पांगवण्यात आलेला आहे। सध्या तणावपूर्ण शांतता या भागामध्ये आहे। तसंच पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी वाढवण्यात आलाय। तर अग्निशमन दलाच्या गाड्या देखील या ठिकाणी दौंडच्या यवतमध्ये दोन गटांमध्ये हा तणाव झाला होता।